पितळ्याला संस्कृतमध्ये पीत असं म्हणतात आणि तांब्याला तांब आणि बरी म्हणजे स्त्रीलिंगी, पावडर ही स्त्रीलिंगी आहे. बरं. मग आम्ही भरपूर 15 दिवस लागले बोर्डावरती, सगळ्या व्हाईट बोर्डावरती निरनिराळी नावं बिवं आणि मग पीत आणि तांबा असं पितांबरी मग आणि म्हणतं पितांबरी हे नाव त्या जाहिराती द्यायला पाहिजे. मग त्यांनी 2-3 वाक्य वगैरे तयार केली आणि एकदम त्याच्या मनात की माहेर हे बायकांचं हे आहे. मग त्याला एकदम असं स्ट्राईक झालं, बायको गेली माहेरी आणि मग एकदम काम करी पितांबरी. तुम्ही स्वतःच नॉक केले डोअरला? हो. आणि कधी कधी काय असायचं ते भांडे घेऊन यायचे बायका, अच्छा, घासून दाखव. मग तिथं घासून दाखवायचं. आणि पॅन्डेमिकमध्ये एक चांगलं झालं, आम्ही पूर्ण धंदा ॲडव्हान्सवरती आणला. बरं. कारण पॅन्डेमिकमध्ये सेलच नव्हता, जेव्हा परत सुरू झाला धंदा, कारण सगळ्यांकडचा स्टॉक संपलेला होता. आता हवा असेल तर ॲडव्हान्स द्या, मगच देतो. रवींद्र प्रभुदेसाई यांच्यावरती आलेलं सर्वात मोठं संकट कोणतं होतं त्यांच्या तुमच्या एकूण सगळ्या या व्यवसायाच्या प्रवासामध्ये? पारोरा भिडे म्हणून सॅटर्डे क्लबचे संस्थापक होते. त्यांनी सांगितलं की मराठी माणूस हा नाटक, पिक्चर, क्रिकेट, राजकारण तर धंदा करतच नाही, त्यामुळे मग नोकऱ्या मागायला आपल्याला दुसऱ्यांकडे द्यायला. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप बिझनेस महाराजा जे आपल्या नवीन सिरीजमध्ये मी आज ठाण्यामध्ये आहे. आणि ठाणे म्हटलं की जी काही मराठी माणसाची वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात, तर त्याच्यामध्ये एक प्रॉडक्ट आहे, त्या म्हणजे पितांबरी. या पितांबरीचे जनक, ही पितांबरी घरोघरी पोहोचवणारे रवींद्र प्रभुदेसाई सर आज माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. आणि मला पहिला प्रश्न असा पडतो आहे की पितांबरी हे जे नाव आहे, हे नाव तुम्हाला कसं सुचलं आणि या प्रॉडक्टची कुळकथा काय आहे ते देखील आम्हाला सांगा. कारण माझ्या लहानपणी देखील आमच्या घरी आईनं, माझ्या बहिणीनं ती पितांबरी पावडर वापरलेली आहे. नमस्कार, मी रवींद्र प्रभुदेसाई. पितांबरीची कुळकथा म्हणायची तर म्हणजे थोडंसं कठीणच हे होतं. म्हणजे मला आधी काय असा कॉन्फिडन्सच नव्हता की BSc झाल्यानंतर आपण काय करणार आहोत. तर वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता आणि सगळ्या लोकांकडे, नातेवाईकांकडे जात असताना असं दिसायचं की स्टीलची भांड्याची होती भांडी, पण तांब्या पितळची भांडी साफ करायचा प्रॉब्लेम होता. बरं. आणि दिवाळीमध्ये आई आम्हाला सगळी ती तांब्या पितळची भांडी घासायला काढत असे आणि तो एक कंटाळा वाटायचा की अरे हे कसं काय साफ करायचं. आणि तो तरी सुद्धा तेवढं मनासारखं स्वच्छ व्हायची नाही ती. पण मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो, BSc झालो, तेव्हा मग बाबांबरोबर ट्रान्सपोर्टमधनं जात असताना त्याच्या फॅक्टऱ्यांमध्ये माल उतरवायचे, चढवायचे, तेव्हा ती मशिनरी वगैरे बघायला कुतूहल असायचं की मालाचे चढउतार करत असताना. कारण मी सुट्ट्यांमध्ये बरोबर त्यांच्या जात असे आणि बाबा स्वतः गाडी चालवत असत त्यावेळी. आणि मनामध्ये कुठेतरी असं स्वप्न होतं की आपल्याला पण असा काय कारखाना करता येईल का. कारण बाबांनी रेल्वेमध्ये 19 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालू केला होता. आणि घराची आर्थिक स्थिती मध्यम स्वरूपाची होती, खूप उच्च पण नव्हती, अगदी गरिबी पण नव्हती. आणि मग एक मोझॅक टाईल्सची युनिट बाबांनी मला चालवायला दिलं. म्हणजे जेव्हा नोकरी करायचा का धंदा असा जेव्हा प्रश्न आला, त्यांना खरं तर वाटत होतं मी ट्रान्सपोर्टमध्येच त्यांचे काम करावं, पण ते जमदग्नीचे अवतार म्हणतात तसे होते बाबा. आणि एकदम परफेक्शनिस्ट, त्यामुळे चुकलं की काही माफी नाही, चुकीला माफी नाही. चुकीला माफी. म्हटलं यांच्या हाताखाली नाही काम करायचं शक्य. आणि मग तेवढं त्यांना पण ते लक्षात आलं. त्यांनी मोझॅक टाईल्सचं युनिट होतं डोंबिवलीला, तर तिथे बंद युनिट आम्ही चालवायला घेतलं, पण ते नुकसानीमध्ये गेलं. आणि दुर्दैवाने 5 लाख रुपये त्यावेळी, म्हणजे 86 सालची गोष्ट आहे. तर माझ्या लक्षात आलं की आपल्याला खूप काही गोष्टी येत नाही आहेत. म्हणजे आपल्याला मार्केटिंग येत नाही, आपल्याला ॲडव्हर्टायझिंग येत नाही, आपल्याला अकाउंट्सचं ज्ञान कमी आहे, कॉस्टिंग येत नाही. मग हे सगळं शिकण्यासाठी मी ठाणा कॉलेजला ॲडमिशन घेतली. बरं. आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. पण तो फॉर्च्युनेटली काय होतं, सगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंट त्यात होत्या, मार्केटिंगपासून पर्सनल मॅनेजमेंटपर्यंत. आणि तिथे आम्हाला कोलगेटचे एक सर शिकवायला होते. तर त्यांनी तिथे मी पहिल्यांदा FMCG हा शब्द ऐकला. बरं. की फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. आणि मग माझ्या मनात असं आलं की आम्ही त्यावेळी मग इन्स्टिट्यूशन, मोझॅक टाईल्सचं युनिट बंद झाल्यानंतर मग मी केमिस्ट होतो. तर बाबांचे एक मित्र होते अरविंद गोरे म्हणून, तर ते आणि आम्ही पार्टनरशिपवरती क्लिनिंग पावडर, लिक्विड सोप, त्याच्यानंतर हे 5 स्टार हॉटेल्समध्ये ते बुफे पार्टीला जे एक फ्युएल जाळतात, ते सॉलिड आणि लिक्विड फ्युएल, अशी आमची एक 7-8 प्रोडक्ट होती. आणि मग ती प्रॉडक्ट आमचा एक लिमिटेड धंदा होता. तर बाबांना असं लक्षात आलं की यांचा धंदा मोठा कधी होणार, कारण त्यांनी ते अकाउंट्समध्ये होते बाबा, रेल्वेमध्ये पण, आणि कॉस्टिंग प्राइसिंग परफेक्ट होतं आणि आमचं फायनान्स बघायचे.
त्याने तुम्हाला 2,000 रुपये प्रॉफिट मिळतो दोघांना मिळून. तर तुम्हाला 5,000 10,000 रुपये तरी मिळाला पाहिजे तुला. तो काय गोऱ्यांचा तर रिटायरमेंट आहे. तर याच्यात त्यांना धंदा करायला दे, नाही तर तुम्ही करा. बरं. तर तेव्हा मग बाबा म्हणाले की ते म्हणाले की मला करायचं नाही, तुम्ही करा आणि आम्हाला 2,000 रुपये दर महिना द्या. बरं. आणि ते बाहेर पडले. तर ही पार्श्वभूमी होती. ओके. आणि मग मी कॉलेजमध्ये शिकत होतो की आपल्याला हे सगळं शिकायचं आहे. बरं. आणि मग तो ह्या 7-8 प्रोडक्टपैकी त्यात एक कॉप्शन नावाचं प्रोडक्ट होतं आणि ते कॉपर बॉटम आणि याच्या भांड्यांसाठी आम्ही वापरत होतो ते. तर याच्यातलं ह्या स्टीलच्या पावडरी, लिक्विड सोप यातलं कुठलं FMCG होईल, कारण तेव्हा मला आठवतं टिपॉल नावाचं एक नोसिलचा लिक्विड सोप होता. बरं. तर मला लक्षात आलं की तांब्या पितळ्यासाठी काही नाही आहे, कारण मी मगाशी जो एक्सपिरियन्स सांगितला की ती भांडी घासायला लागत असत. बरोबर. आणि सगळ्यांकडे देव्हाऱ्यांमध्ये, पूजेच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आंघोळीची जे काही गंगाळी बिंगाळी असायची ती सगळी तांब्या सगळं तांब्या पितळ्याचे होतं. तर म्हटले कॉप्शनला जर का आपण ब्रँड हे केला आणि तो जर का आपण विकला तर काय होईल. आणि मग ते वर्गातच मला संकल्पना सुचली. आणि त्यावेळी 6 कोटी लोकसंख्या होती आणि माझं स्टॅटिस्टिक्स पण होतं BSc ला. 6 कोटी महाराष्ट्र लोकसंख्या, त्याला भागिले 5 केलं तर 1.25 कोटी उत्तर आलं. बरं. आणि म्हटलं त्यातले 10% लोकांनी, म्हणजे 12.5 लाख लोकांनी जर का पावडर घेतली आणि 5 रुपये आपण किंमत ठेवली तर 60 लाख आणि 1272 म्हणजे 7 कोटीचा टर्नओव्हर येईल. पण तो कॅल्सी होता छोटा, त्यात इन्फिनिटी आलं. म्हणजे सेल इन्फिनिट होईल असा. मी म्हटलं घरी येऊन सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे. मग मी सॅम्पल्स वगैरे आम्ही तयार केली, लोकांना दिली. अच्छा. आणि मग एकदम त्याचं 15 दिवस. पितांबरी नाव कसं सुचलं? तो म्हणजे 15 दिवस लागले, कारण ब्रँड नेम ह्याच्यावरती आम्हाला एक पुस्तक होतं. बरं. 22 लॉज ऑफ ब्रँडिंग. ओके. तर देहल राईज म्हणून तो लेखक आहे, तो जगप्रसिद्ध लेखक आहे. तर त्याने असं दिलं की कमीत कमी शब्दांचं नाव पाहिजे, त्याच्यात जोडाक्षर असता कामा नाहीये, त्याच्यातून तुम्ही काय बिझनेस करताय समजायला पाहिजे. मग आम्ही पित आणि तांब, म्हणजे पितळ्याला संस्कृतमध्ये पित असं म्हणतात आणि तांब्याला तांब, आणि बरी म्हणजे स्त्रीलिंगी, पावडर ही स्त्रीलिंगी आहे. बरं. मग आम्ही भरपूर 15 दिवस लागले. मग बोर्डावरती, सगळ्या व्हाईट बोर्डावरती निरनिराळी नावं बिवं, आणि मग पीत आणि तांबा असं पितांबरी असं ते एकदम शब्द आला. आणि तो डिक्शनरीमध्ये शब्द नाही आहे. आणि लोकांना मी विचारलं की पितांबरी, समजा तुमच्यासारखे कोण मित्र होते की तुम्हाला काय वाटतं पितांबरी, त्यांना काय असं समजायचं ना, पितांबर म्हणायचं लगेच की विष्णूचं महावस्त्र आहे. बरोबर. पण पितांबरी हा शब्दच नव्हता, त्याच्यामुळे खूप त्यांना असं काही उत्साह वगैरे वाटायचा नाही. म्हटलं हे आपण हॅमर करून करून हे होणार, कारण तो मार्केटिंगमध्ये आम्ही शिकलो होतो. पण त्याची हे प्रॉडक्ट चालतं की नाही, त्याचा त्या प्रत्यक्ष भांड्यावरती त्याचा उपयोग होतो की नाही, हे कसं तुम्ही टेस्टिंग कसं केलं सांगतो ना. म्हणजे लग्नाच्या वेळी आपण तो पेढा खातो ना, तर त्या पुड्या मिळायच्या, त्या पिशव्या. तर त्याला मी 5 ग्रॅम पावडर केली आणि तांब्या पितळ्याला, जुन्या तांब्या पितळ्याला नवीन करणारी जादू, ओके, असं त्याच्या खाली, पितांबरीच्या खाली एक वाक्य. आणि सगळ्यांना वाटली आम्ही ते. आणि तुम्हाला कसा फीडबॅक, तो चिंच बिंचपेक्षा काय 100 पट ते एकदम निघायचं ना. आणि ड्राय भांडं पण असेल आणि पावडर घेतली तुम्ही आणि घातली तरी सुद्धा इथे काळं झालेलं आणि इथे मध्ये ते एकदम सोन्यासारखं चमकायला लागायचं, ते पुरावाच लोकांना दिसायचं. हो एकदम. पण तुमची जी स्लोगन जी आजही लोकांच्या मनामध्ये आहे ती म्हणजे बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, ही स्लोगन कोणाची, त्याच्या मागची कुळकथा, त्याची पण जरा स्टोरी असेल ती जरा सांगा. आता जेव्हा तो ठाण्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये वगैरे सुरू झाला, मुंबईमध्ये पितांबरीचा प्रवास म्हणजे विक्री सुरू झाली आणि आपल्याला सेल वाढवायचं आहे, म्हणजे जाहिरातीची गरज आहे. माझा भाऊ आहे नितीन प्रभुदेसाई म्हणून, तर त्याचा राजेश दर्यापूरकर नावाचा मित्र होता, तो जीजी फिल्म्स मध्ये काम करायचा दादरला. अच्छा. आणि ते लिंटाससाठी ऍडव्हर्टाइजमेंट बनवून द्यायचे. फेमस ही होती. तर आम्ही त्यांना बोलवलं, मग त्यांचे लेखक वगैरे, कंटेंट रायटर सगळे आले. आणि मला आठवतं आमचा येऊरला एक बंगला होता त्यावेळी, आम्ही बंगल्यावरती असे सगळे दुपारी जेवण झाल्यावरती बसलो. आणि मग त्यांनी सांगितलं हे पावडरचा उपयोग काय. मी सांगितलं तांब्या पितळ्यासाठी सगळ्या स्वयंपाकापासून ते पूजेच्या भांड्यांपर्यंत सगळ्यासाठी लागते ही पावडर. कोण वापरतात म्हटलं, बायका वापरतात त्या आणि गृहिणी, महाराष्ट्रीयन मराठी. आणि म्हटलं पितांबरी हे नाव त्या जाहिराती द्यायला पाहिजे. मग त्यांनी 2-3 वाक्य वगैरे तयार केली आणि एकदम त्याच्या मनात की माहेर हे बायकांचं हे आहे. मग त्याला एकदम असं स्ट्राईक झालं, बायको गेली माहेरी आणि मग एकदम काम करी पितांबरी. तर आम्हाला एकदम ते एवढं पसंत पडलं वाक्य, त्या पहिल्याच वाक्याला टाळ्या पडल्या अगदी अगदी एकदम. म्हणजे आणि ते एवढं सांस्मे, जी स्त्री किंवा ही लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जाते तिला माहेरची ओढ आम्ही बघितली. माझी आई रोज माहेरी जायची, कारण आणि बाबा ऑफिसला गेले की आमचं ठाण्यातच हे होतं आचोळ. अच्छा. तर ती तिची ओढ मी बघितलेली होती, त्यामुळे खूप ते एकदम क्लिक झालं. प्रशांत दामलेला घ्यायचं असं का ठरलं? आमचं काय, आमचं बजेट एकतर त्यावेळी खूप नव्हतं, म्हणजे सिनेमातले लोकांना घेऊन ते परवडण्यासारखं नव्हतं. आणि प्रशांत दामले हे असं जे आपल्याला काय पाहतं की गृहिणी हा आहे, तर प्रशांत दामले खूप फेमस होता बायकांमध्ये किंवा मुलींमध्ये. आणि तो चॉकलेट हिरोज आहे, तसं अजून सुद्धा तो तसं एवढी वर्ष झाली नाटकातली कारकीर्द. आणि
नाटकामुळे काय होतं की त्याचं 1 to 1 त्याचं खूप चांगलं हे होतं त्याचं, म्हणजे त्याला ओळखणारे, त्याच्याशी बोलणारे. तर बऱ्याचदा काय होतं की खूप जास्त तुम्ही वरचा सुद्धा कोणी हिरो हिरोईन घेतली तर ते रिलेट होत नाही. आणि आमच्या बजेटमध्ये पण होता तो, आणि त्याला भांडी घासून दाखवायची होती, म्हणजे आम्हाला हे तर ते पण म्हणजे गंमतच होती की पुरुषाला घेऊन आम्ही तो भांडी घासून दाखवत आहे. ओके. पण प्रशांत आपल्याला अजूनही ती जाहिरात चिकटलेली आहे, तर त्या जाहिरातीचं मोठं यश आहे. पण पितांबरीच्या आधी रवींद्र प्रभुदेसाई काय करत होते, वडिलांच्या शिस्तीमध्ये कसे वाढले, वडिलांची शिस्त काय होती, याचे पण भरपूर किस्से तुमच्याकडे आहेत. काय आहे नक्की ते? म्हणजे कसं होतं, आम्ही आपटेवाड्यामध्ये राहायचो, म्हणजे ठाण्यामध्ये लोकमान्य आळे नावाचा भाग आहे. बरं. आणि माझा जन्म ठाण्याचाच आहे. बरं. आणि ब्राह्मण विद्यालय, मग महाराष्ट्र विद्यालय, अशा 2 शाळा तिथे जवळच होत्या. आणि मोठी चाळ होती आमची, जवळजवळ एक 60-70 कुटुंब, आणि कुठल्याही घरामध्ये गेलं तरी तुमचं कुटुंबिकच हे होतं. पण बाबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते पण होते, आणि त्याच्यामुळे शिस्त आमच्या घरामध्ये पहिल्यापासून, की किती वाजता उठायचं, किती काय काय, असं सगळं त्यांचं एकदम छान हे असायचं. ते शाळेत नाही गेले तरी चालेल, पण शाखेत जायला पाहिजे. बरं, इतकं त्यांचा. हो. आणि आम्ही एकदा काय झालं, असं खेळण्यामध्ये शाखा चुकवली. बरं. त्या दिवशी आम्हाला जेवण नाही मग. तेव्हा नंतर कधी शाखा आमची चुकली नाही. पण शाखेमध्ये काय झालं, एक चांगलं हे झालं, म्हणजे खेळण्यातून शारीरिक व्यायाम, आणि व्यायाम सुद्धा आम्ही मग करायचो. नंतर कॉलेजपर्यंत मग शाखेमध्ये जात होतो. अच्छा. आणि घरी सुद्धा त्याच्यात काय होतं की घर आमचं खूप लहान होतं, त्यामुळे तेव्हापासून होतं की आपलं घर मोठं पाहिजे. बरं. म्हणजे आम्ही 5 जण, म्हणजे 2 बहिणी आणि मी आणि आई बाबा. बरं. आणि बाबांचं आजी म्हणजे आजी आजोबा हे कोकणामध्ये होते. आमचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुका, तर तिथे आमचं तळवडं म्हणून गाव आहे. अच्छा. तर तिकडनं हे इकडे आले मंडळी, आणि मोठं घर पाहिजे म्हणजे स्वप्न. मग त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात असेल तर तुम्हाला काही करावं असं वाटत नाही. पण आम्हाला सगळ्याचेच 2च जोड्या तुम्हाला बाहेर जाण्यासाठी असायचे कपडे. सर्वात त्या काळी मराठी कुटुंबाची जी परिस्थिती होती त्यानुसार खाऊन पिऊन आम्ही सुखी होतो. बरोबर. आणि खेळायला मित्र वगैरे भरपूर होते. बरं. पण आणि शाळेमध्ये सुद्धा माझा नेहमी 10च्या पुढे नंबर असेल, 10च्या आतमध्ये नंबर नाही. पण तरी त्या काळी बँकेमध्ये नोकरी करणं, थोडंसं कुठेतरी सरकारी जॉब मिळवणं, याच्यात मराठी मुलं फार ओढा तिकडे. मला नक्की माहिती होतं आपल्याला बँकेत कोण घेणार नाही. म्हणजे आत्मविश्वास काय होता? आत्मविश्वास 70% मार्क ना, 90-80 किती अभ्यास केला ना तरी 70% अभ्यास करायला बसवायचंच नाही. बरं. ओके. म्हणजे फिरतीचीच किंवा खेळण्याचीच आवड जास्त होती. मग व्यवसाय करावा हा वडिलांपासून तुम्ही गुण घेतला? ट्रान्सपोर्टचा जो व्यवसाय होता त्याच्यामुळे, आणि मी म्हटलं तसं की त्यांच्यावर अनेक जवळ एक 50-60 कंपन्यांमध्ये तरी, इंजिनिअरिंगच्या कंपन्या, पॅकेजिंगच्या कंपन्या, त्याच्यात फूडच्या, केमिकलच्या, अशा मी त्यांच्याबरोबर बघून. बरं. त्या बघितल्यावरती जसं वाटायला, वडिलांची ट्रान्सपोर्ट कंपनी की काय करायचे वडील? विक्रम ट्रान्सपोर्ट म्हणून नाव होतं, आणि त्यांनी खरंच छान केलं होतं. व्ही फॉर वामन, म्हणजे त्यांचं नाव वामन होतं. बरं. के फॉर कला. बरं. एम फॉर मेधा आणि मिनल, आणि आर फॉर रवी. म्हणजे विक्रम मध्ये सगळे आम्ही सगळं कुटुंबाचा सगळं समावेश त्यांनी केलेला समाविष्ट होतं. आणि त्यावेळी काय होतं, वागळे एस्टेट असेल किंवा घोडबंदर रोड आहे किंवा इकडचा तुमचा बेलापूर रोड आहे, इथे खूप कारखाने होते. बरं. आणि स्मॉल स्केलवाले खूप होते. तर सुरुवातीला आमचे टेम्पो होते, आणि मग बाबांनी ट्रक पण घेतले होते. आणि जॉन्सन, HR जॉन्सन आणि पॉयशा नावाची कंपनी होती पॅकेजिंगची, तर त्यांची अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट्स होती. अच्छा. आणि मग नंतर बाबांचा अगदी 3 व्हीलर टेम्पो पासून 25-25 ट्रक रोज लागण्या एवढा आमचा तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय खूप मोठा झाला. तर तुमच्याकडे एवढं रेडीमेड व्यवस्था असताना तुम्ही इकडे का घुसलेत? ते मी ट्रान्सपोर्टला काय होतं त्यावेळी की मला असं दिसायचं की दर वर्षाला त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट जी भरायला लागायची, तर कोणीतरी कमी रेटमध्ये देऊन त्यांना तो धंदा मिळायचा नाही. तर बाबा मला हे दिसायचं की ओके. आणि सुरक्षित होती, सुरक्षित, किंवा हे ड्रायव्हर मिळायचे नाहीत, ड्रायव्हर व्यसनी असायचे. बरं. तर त्यांचा एक ती समस्या होती. गाड्यांचे ऍक्सिडेंट कधी कधी व्हायचे. बरोबर. आणि कॉन्ट्रॅक्टचं खूपच होतं, म्हणजे कॉम्पिटिशन खूप वाढायला लागल्यानंतर तुम्हाला कमी पैशांमध्ये लोक कॅल्क्युलेटच करायचे नाहीत. बरोबर. धंदा मिळण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे आहेत ते ट्रक घेतील, टेम्पो घेतील, आणि मग हे कॉन्ट्रॅक्ट मिळेल की नाही असं ती एक अशाश्वता असायची. बरोबर. आणि बाबांचं सुद्धा असं होतं की ते सगळे जे ड्रायव्हर किंवा हे जे सगळे रफ लोक असायचे, तुम्हाला एक बऱ्याचदा, त्यामुळे बाबांच्या तोंडात पण शिव्या असायच्या. तेवढं काही शिव्या दिल्याशिवाय कामच होत नाही ते. म्हणजे थोडं सांस्कृतिक ह्याच्यात सुद्धा तुम्हाला असं हे वाटतं की ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारे लोक ते असतात, त्याचा तो हा आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही, आपलं काही तसं युनिक गोष्ट पाहिजे. ध्रुवाची गोष्ट होती ना, की ध्रुवाला त्या आईच्या मांडीवरनं उठवला. आपल्याला असं कोणी उठवता का म्हणे, की आपलं युनिकनेस आपला असला पाहिजे. आणि त्याच ना तुम्ही ते आपलं स्वतःच एक उद्योग मग त्याच्यातून निर्माण होणं. पण पितांबरी एखादी गोष्ट तयार होते, पण ती मार्केटमध्ये नेणं ही तितकीच अवघड गोष्ट असते. तर तो पहिला तुमचा अनुभव, प्रसंग ते कसे होते?
म्हणजे जेव्हा दुकानदारांकडनं तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळाला? दुकानदार काय, आधी आम्ही ते काय ती फ्री सॅम्पल्स आम्ही जी सॅशेमध्ये भरली होती, बरं. तर नातेवाईकांना आम्ही दिलं. तर दुकानदार आधी घेऊन गेलो आम्ही. आमचा वाणी जो होता शाह मुंशी आणि तो दुसरा ज्योती स्टोर्सवाला, अरे तांबा बिदल आहे किधर, अभी स्टील का जमाना आहे, स्टील का कुछ लाओ. तर मी काय त्याला बोललो नाही, की त्याला माहिती नव्हतं की तांबा पितळ भरपूर आहे. आणि ते दुकानदारांचं काय असतं की जोपर्यंत ते प्रॉडक्ट लोक गिराईक मागत नाहीत ना तोपर्यंत ठेवत नाहीत. तर माझ्या ते लक्षात आलं, अरे हमारे इथं डिमांड आहे की तो हम रखेंगे, असं त्यांनी ते सांगितलं. आता डिमांड जनरेट कशी करायची, तर मग मी ठरवलं की आमच्याकडे मुलं होती, म्हणजे आम्ही कामगार आणि घरचे लोकच पॅकिंग करायचो आणि 1000 पुढे आम्ही दिवसाला बनवत असो त्यावेळी. तर मी रोज मग ते बनवून झालं की सकाळी किंवा संध्याकाळी एक मुलगा घ्यायचा बरोबर, आणि मी हँडबिल छापलं होतं की तांब्या पितळाच्या भांड्यांसाठीची पावडर आहे, असं असे गुणविशेष, पाण्याने धुतली की याच्यात काही राहत नाही वगैरे. आणि त्याला घेऊन सॅम्पल घेऊन निघायचं. आणि चाळींमध्ये त्यावेळेला काही सोसायट्या नव्हत्या, बरोबर. सकाळी जायचं, टकटक करायचं, एक हँडबिल द्यायचं. त्या अख्ख्या चाळीमध्ये, ठाण्यामध्ये अशा खूप चाळी होत्या, बरं. आणि त्यांना सॅम्पल द्यायचं. काही लोक लगेच विकत घ्यायचे, काही लोक सांगायचं आम्ही वापरून बघतो उद्या या, मग परत त्यांच्याकडे जायचं, बरं. मग विकत घ्यायचं ते. आणि असं मग रोज महिना डोर टू डोर कॅम्पेन आम्ही केलं. ओके, अच्छा. आणि मग ती मुलं काय होती, तीच म्हणाली की सर तुम्ही आता येऊ नका. ते सर मी म्हणाले, म्हटलं अरे मी सेल्समन होते, सर कसं आलाय. तुम्ही स्वतःच नॉक केले डोअरला? हो. आणि कधी कधी काय असायचं, ते भांडे घेऊन यायचे बायका, अच्छा, घासून दाखवा, मग तिथं घासून दाखवायचं. म्हणजे ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं. त्या लाज लज्जा काय. आणि बाबाने काय सांगितलेलं, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे ना, तर तुझी गाडी समजा बंद पडली, तू समजा ट्रान्सपोर्ट, तर तुला रस्त्यात झोपून ती दुरुस्त करायला किंवा तू पंक्चर काढायला पंक्चर कोण काढणार. बरोबर. आणि मी किती वेळा तरी पंक्चर काढलेलं, म्हणजे ते टायर काढून बदलणं वगैरे, खरी गोष्ट आहे. मेहनतीची कामं खूप आम्ही केले. पितांबरीचा फॉर्म्युला तुम्ही सोडून घरामध्ये किती लोकांना माहिती आहे? माझ्या मुलीला फक्त माहिती आहे, कारण ती R&D मध्येच काम करते, ती त्याच्या कोणाला नाही माहिती. ते सिक्रेसी ठेवायला पाहिजे, बाकीच्या लोकांनी नाराज होऊ नये घरातल्या. आपण पितांबरी सोडून मग इतर ठिकाणी जावं, या पद्धतीने मग तुम्ही कसे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले? सुरुवातीची तर वर्ष आम्ही, मला आठवत आहे की 2089 साली पर्यंत तो एक 2001 घरगुती हे होते, 2000 प्रायव्हेट लिमिटेड केली आम्ही. बरं, ओके. आणि एव्ही क्लिनिंग प्रोडक्ट्स. एक फक्त थोडं आणखीन पडेल, पितांबरीचा सुरुवातीचा तुमचा टर्नओव्हर किती होता? सुरुवातीचा एकदम तुम्ही जेव्हा? सुरुवातीला 1 लाख रुपये. बरं. म्हणजे आम्ही ते एव्ही क्लिनिंग प्रोडक्ट होते ना, तर लिक्विड सोप वगैरे बनवायचं होतं. आमच्या बाबांनी काय फॉर्च्युनेटली ते ट्रान्सपोर्टचं जे पॉयशा आणि जॉन्सनची जी होती, आमचं स्वतःचं घर झालं होतं, पण छोटं होतं घर, आणि खाली 1000 फुटाची जागा मोकळी ठेवली होती. मी धंदा बिंदा काही केला तर, पण त्यांनी ट्रान्सपोर्टचं ऑफिस तिथे नव्हतं चालू केलं, ते त्यांचं स्टेशनच्या जवळ होतं, ठाणा स्टेशनच्या. आणि मग तिथे आम्ही सगळे प्रयोग करायचो. आणि मग तिथे मी म्हटलं तसं 1000 पुड्या आम्ही बनवायचो. तर 1000 पुड्या गुणिले 5 रुपये, म्हणजे साधारण 5000 रुपयाचं सुरुवात. आणि गुणिले 30 म्हणजे 25, सव्वा लाखाचा वगैरे, गुणिले 12 लाखाचा धंदा होता म्हणजे. आणि आम्ही काय करायचो त्यावेळी, त्या 1 लाखाचा धंदा झाला, म्हणजे 25,000चा सेल झाला महिन्याला, की आम्ही कुल्फी आणायचो. बरं. तर महिन्यात एकदाच कुल्फी यायची, ती तळापळीवरती लाल हे असतं ना, ते छान. मला कुल्फी. असं काही याच्यामध्ये आहे का की दसरा दिवाळीच्या आधी आपल्या मराठी घरांमध्ये स्वच्छता फार असते, त्या काळी खप वाढतो वगैरे, त्या खपाचं तुमचं गणित काय असतं? एकदम परफेक्ट आहे. म्हणजे गणपती ते दिवाळी, तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की आम्ही दरवर्षी 10 वर्ष टर्नओव्हर दुप्पट व्हायचा दर दिवाळीला. म्हणजे गणपती ते दिवाळी आम्ही समजा मागच्या वर्षी समजा आम्ही काय 1000 पुड्या विकल्या असतील, तर 2000, 2000, 4000, 8000 असं तो 10 वर्ष. आणि दुसरं गणित असं होतं की मुंबईचा जेवढा सेल मिळतो तेवढा अख्ख्या महाराष्ट्राचा सेल असतो. बरं. म्हणजे मुंबईचं ते कन्झम्पशन आहे ना, म्हणजे जास्त सर्वाधिक, म्हणजे ते महाराष्ट्राच्या तुलने एवढं होतं त्यावेळी. बरोबर. आणि मला नंतर असं लक्षात आलं की सगळ्या राजधान्या ज्या आहेत ना, ज्या स्टेटच्या, त्यांच्या राजधानीतला सेल जेवढा आहे तेवढा उरलेला स्टेटचा असतो. अशी काही स्कीम तुमच्या डोक्यामध्ये आली होती का, जे पितळेचे किंवा तांब्याचे भांडे विकतात त्यांच्यासोबतच काही कोलॅबरेशन करावं? नाही, तसं नाही आलं. याचं कारण काय की त्यामानाने सेल कमी झाला होता. आता एक चित्र बदललंय. म्हणजे आम्ही जेव्हा नेपाळला गेलो, नेपाळला पितांबरी लॉन्च केली, बरं, तर आता नेपाळमध्ये जवळ 12 वर्ष आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये दुकानदार अजून ओळखतात, आणि सुरुवातीला वाणी घेत नव्हते, भांडीवालेच घ्यायचे. बरं. पण कोलॅबरेशन आम्ही नव्हतं केलं. तर ते म्हणाले की तुमच्या पितांबरीमुळे आमचा तांब्या पितळेचा सेल वाढला. म्हणजे उलट झालं की आधी त्यांच्यामुळे आमचा सेल होता, आता आमच्यामुळे त्यांचा सेल वाढला, की त्यांना माहिती आहे ती स्वच्छ. आणि तिथे काशेची भांडी खूप आहेत नेपाळमध्ये, आणि पूर्ण जे जेवणाचे सेट असतात. कारण पितळ कळकतं, पण कासं कळकत नाही. उत्तराखंड आणि नेपाळमध्ये ती परंपरा आहे की कास्याच्या ह्याच्यामध्ये लागते पितांबरी. मी काळं पडलं की त्याला पितांबरीच पाहिजे. त्याच्यामुळे पितांबरी नंतर तुमचं पहिलं प्रॉडक्ट कोणतं? मग आम्ही दुसरा जो स्कोरिंग बार जो होता, बरं,
कारण का स्टीलच्या भांड्यांसाठी नॅचरलच काहीतरी पाहिजे. बरं. आणि त्यावेळी ओडोपिक आणि शायनाइट वगैरे त्या पावडरी होत्या. पण त्या न करता आम्ही बारवरती आलो, कारण त्या पावडरमुळे बेसिन वगैरे चोकअप व्हायचं किंवा असं काय काय प्रॉब्लेम यायचे, कारण त्याच्यामध्ये सॉलिड कंटेंट खूप जास्त असतो. तर बारमध्ये सोप कंटेंट जास्त असतो. मग आम्ही तो पितांबरी बार आम्ही मार्केटमध्ये लॉन्च केला. मग लिक्विड डिशवॉश लिक्विड आम्ही आणलं. बरं. आणि त्याच्यानंतर मग डिटर्जंट पावडर आम्ही प्रयोग केला, पण तो तेवढा सक्सेसफुल झाला नाही किंवा आम्ही त्याच्यावरती खूप जास्त लक्ष नाही दिलं, की त्याच्यावरती रिसर्च R&D सेंटर त्याच्यानंतर मग सुरू झालं, की आपण रिसर्च केला पाहिजे, का फेल्युअर आपलं पावडर होतीये. आणि त्यावेळी कसं सर्फ आणि ही पण एरियल पण नवीनच आलेली होती, आणि त्यांनी पण डोअर टू डोअर सॅम्पल करून खूपच मार्केट शेअर त्यांनी घेतलेला होता. आणि मग हेल्थकेअर डिव्हिजन आमची सुरू झाली. त्याच्यानंतर मग अगरबत्ती आम्ही लॉन्च केली. ओके. आणि आता फूड केअर लेटेस्ट आमचं ते फूड केअरचं आम्ही आता हे केलं. फूड केअरमध्ये काय काय देतात तुम्ही? फूड केअरमध्ये आता आम्ही 4 प्रकारची लोणची आता आम्ही आणलीत. आणि पितांबरीचं आम्ही काय केलं होतं, की इनोव्हेशन हे माझ्या पहिल्यापासून डोळ्यासमोर होतं. तांबे पितळच्या भांड्यांसाठी पावडर नव्हतीच. तर जे तिथे मार्केटिंगमध्ये पण एक कन्सेप्ट आहे, की मी टू प्रोडक्ट जी काय असतात, की तुम्ही जसं आता उत्पादन आहे तसंच तुम्ही दुसरं उत्पादन आणलं तर तुम्हाला सेल मिळणार नाही. बरं. कारण त्याच्यात वेगळे पण काय ना, लोकांना तुम्हाला सांगणार काय, की बाबा हे तुम्ही आणल्यात उत्पादन त्याच्यात आताच आहे, तुम्ही परत अजून वेगळं का आणणार. मग तुम्ही एकदा खूप स्वस्तात द्यायला पाहिजे. मग तुम्ही स्वस्तात आणलं तर तुम्हाला मार्जिन तेवढी मिळत नाही. बरोबर. आणि आम्ही तर शिकलो होतो बिझनेस इज प्रॉफिट. राईट. मॅनेजमेंटमध्ये आमच्या गुरूंनी सांगितलेलं होतं, आम्ही काय काय उत्तरं दिली होती, बिझनेस इज सेल, बिझनेस इज ब्रँड वगैरे. नो नो नो, बिझनेस इज प्रॉफिट. गोष्ट आहे. आणि मग युनिक काय जर का असेल तर तुमचा प्रॉफिट तुम्हाला चांगला, तुम्ही जो सांगाल ती किंमत. कारण तुम्हाला एक त्या कॅटेगरीमध्ये युनिक काय केलं तुम्ही? नाही, युनिक म्हणजे आता आम्ही कॅरेट गार्लिक लोणचं आणलं. बरं. नंतर लिंबाचं गोड तुम्ही लाईम सॉस आणला. तर तसं पातळ नाहीये ते तुम्ही, आणि एकदा बोट लावलं तुम्ही की तुम्ही व्यसन जडणार तुम्हाला. अच्छा, त्या एवढं ते जबरदस्त आम्ही त्याचं फॉर्म्युलेशन केलं. त्याचं पण कॅम्पेन तुम्ही असं डोर टू डोर जाऊन केलं? त्याची सॅम्पलिंग केली. मग काय झालं होतं, एकदा तुमचं सुरुवातीला, आणि पूर्वी कसं होतं की जे आम्ही पहिल्यांदा हे केल्या घरोघर जाऊन, मग त्यावेळी काय होतं की अशा मुली हे होत असत, म्हणजे काही असे कॉन्ट्रॅक्टर होते की त्यांच्याकडे 20-25 मुली आणि एक एक गाव ते पूर्ण सॅम्पलिंग करायचे. बरं. तर त्या टाईपची आम्ही कॅम्पेन केली होती. पण आता मी नवीन ते एक तंत्र शोधलंय. बरं. की वर्तमानपत्राला ते सॅम्पल चिकटवायचं द्यायचे. राईट. आणि मग ते 1-2 लाख सॅम्पल्स एका वेळी तुम्ही एका दिवशी एका घरात सप्लिमेंटला, कारण तुम्हाला ते सप्लिमेंटला रविवारी अनेकदा करून टाकायचे. आणि मग ते सॅम्पलिंगच्या माध्यमातून केल्यावरती एवढ्या लाखो लोकांपैकी 5,000, 2,000, 10,000 लोक वापरून बघतात आणि ते रिपीट पण घेतात. ओके. तर त्याच्यामुळे सेल आमचे मग खूप एकदम वाढले. तुम्ही जेव्हा बिझनेस करता तर तो बिझनेस करताना ग्राहकाला खुश ठेवण्यासाठी लोक अनेकदा स्कीम टाकतात, अनेकदा त्याच्यामध्ये वेगवेगळे काही डिस्काउंट देतात, हे डिस्काउंट देतात. तर तुम्हाला ग्राहकाला खुश करण्यासाठीचा किंवा तो ग्राहक आपल्याकडे कायमस्वरूपी ठेवण्यासाठीचा मार्ग योग्य तुम्हाला कोणता वाटतं, किंवा तुम्ही कोणता मार्ग निवडता? आमचा मार्ग म्हणजे गुणवत्ता, सातत्य एक महत्वाची गोष्ट आहे. किमती खूप सारख्या न वाढवणं. 2-2 वर्षात आम्ही किमती वाढवत नाही. 2 वर्षांनी काय ओव्हरहेड वाढले असेल तेवढीच किंमत वाढवणे. आणि दुसरं म्हणजे त्याची जी गुणवत्ता जी टिकवली, तर लोकांना काय असतं की त्याच्यातनं असं काही आपला काही याचा लक्झरी ब्रँड नाहीये. बरोबर. किंवा एका पुडीमध्ये आपण ते समजा 10 रुपयाची किंवा आता समजा 25 रुपयाची पुडी आहे, त्याच्यात तुम्ही काय देणार, तुम्हाला मार्जिन काय मिळणार. पण आम्ही असं काहीतरी सोन्याचं काहीतरी हे दिलं किंवा काहीतरी कुपनच काढली वगैरे असलं आम्ही. अनेकदा मोठ्या कंपन्या पण काय तुम्हाला सोन्याचं नाणं टाकून सापडेल वगैरे असं हे करतात. तसं आम्ही काय केलं नाही कधीच. पण तुमच्याकडे कधी तक्रार आली का, होती भांडी आम्ही घासली पण ते काही स्वच्छ नाही झालं, असं कधी तक्रार आली? नाही, कधी कधी सुरुवातीच्या काळामध्ये आमचं क्वालिटी कंट्रोल जेव्हा बरोबर नसायचा तर अशी तक्रार. पण आमचं रुपेरी नावाचं एक प्रॉडक्ट आहे, हे चांदीच्या साठीचं ते आहे. बरं. तर कधी कधी काय असतं की आपल्याला माहिती नसतं की लोक कसं वापरतील ते. तर एका माणसाचा फोन आला की ते रुपेरीने आम्ही स्टेनलेस स्टीलचं, आपण साधारणपणे सिरेमिकची ही असतात वॉश बेसिन. बरं. तर त्याच्यात ते स्टेनलेस स्टीलचं होतं. हो. तर क्रोमियमचं प्लेटिंगच गेलं त्याचं. ओके. कारण ते आम्हाला माहित नव्हतं की स्टेनलेस स्टीलवरती असा परिणाम होतो, कारण त्याच्यामध्ये काही स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत त्याच्यात, काही बाकीच्या केमिकल्स बरोबर यूज केलेलं होतं. तर त्यांनी फोन करून सांगितलं, म्हटलं आम्ही तुम्हाला तुमचं हे बेसिन आहे ते बदलून देऊ. ते म्हणत नाही प्रभू, एवढं तुम्ही काय खर्च करू नका, तुम्ही तिच्यात लिहा मागे बरं की पुडीमध्ये, की मग स्टेनलेस स्टीलच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते धुवू नका, बरोबर, काचेच्या किंवा सिरामिकच्या ह्याच्यात करा. तुम्ही माझा फोन अटेंड केलात आणि मला ही सूचना तुम्हाला सांगायची होती, म्हणून मी पितांबरी तुमचा रेग्युलर वापरतो. तर घाटकोपरचा हे होता कस्टमर, म्हणजे एवढे प्रेमाने पण हे करणार. आणि आमचे लोक
माझ्याकडे ते फोनच देत नव्हते. तेव्हा म्हणजे तुमचे कोण मला फोनच देत नव्हता तुमचा. म्हटलं त्यांना असं वाटलं असेल की तक्रार हे झालं तर काय होईल. ओके. तुम्ही इतर देशांमध्ये पण निर्यात करता, तर अमेरिकेतला वगैरे अनुभव कसे आहेत तुम्हाला? नाही, आता भारतातले जे लोक युरोपमध्ये आहेत, दुबईमध्ये आहेत, नेपाळमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत, तर ते लोक आता सगळी तांबे पितळच्या भांड्यांसाठी पितांबरीत, म्हणजे पटेल वगैरे जे मंडळी आहेत ना, तर ते एक्सपोर्टर आहेत. म्हणजे इथून ते आपल्याकडनं पण घेतात किंवा होलसेल मार्केटमधनं घेतात आणि रेग्युलर ते पाठवून देतात तिकडे. तर मी जेव्हा दुबईत गेलो तर आमच्याकडनं घेतच नव्हते. अच्छा. तहलादील म्हणजे दातारांच्या दुकानामध्ये मी पितांबरी बघून बेशुद्धच पडायची. आपण पाठवत नाही आणि पितांबरी दुबईला पोहोचली कशी बाबा. ओके. ते म्हणाले आम्ही मर्चंट एक्सपोर्टर कडनं घेतो. अरे अच्छा. तुमचे पण आता आमचे सगळे डिस्ट्रीब्युटर आता सगळीकडे आता किती देशांमध्ये पितांबरी पोहोचलेली आहे? आता जवळजवळ 26-27 देशांमध्ये पितांबरी आहे. आता हे टेरिफचा काही परिणाम तुमच्या पितांबरीवर काय झाला? नाही, टेरिफचा आमच्यावरती काही नाही परिणाम झाला. म्हणजे मुख्यत्वे करून त्यांचं काय फूड आणि ह्याच्यासाठीच किंवा इंजिनिअरिंगचे जे काही प्रोडक्ट आहे तर त्याच्यावरतीच जास्त त्यांचं हे. आणि जेम्स अँड ज्वेलरीवर आणि इथे कसं मार्जिन आपले लो प्राइस हे आहे ना. बरं. आणि दुसरं एक लक्षात काय आलं की आता आपली समजा 50 रुपयाचं हे आहे, ते $5 विकतात तिकडे. म्हणजे मार्जिन काय भयानक आहेत त्या लोकांच्या. म्हणजे 80 रुपयाचा डॉलर आठवण 400 रुपयाला पितांबरी घेतात लोक. आणि काय प्रॉब्लेम नाही. ते टेरिफ वाढून किती वाढणार, प्राइसिंग तर आम्ही जे बिलिंग करतो त्याच्यावरती होणार ना ती. तुमच्या जो एकूण जो ओढा आहे तो एक जसा संघाकडे आहे तसा एक अध्यात्माकडे पण आहे. तर अध्यात्माची ओढी तुम्हाला कशी लागली? काय झालं की 2005 साली एक असा प्रसंग आला की आपले जे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, तर त्यांची एक सभा होती. आमची महाराष्ट्रातच आम्ही होतो आणि 10 कोटी टर्नओव्हर होता. आणि तो 10 कोटी टर्नओव्हर होता. तर त्यांनी सांगितलं की 100 कोटी टर्नओव्हर असलेले किती लोक आहेत. तर यशवंत सभागृहामध्ये मराठी व्यापारी मित्र मंडळची सभा होती. तर ते शिवसेनेचे अवजड उद्योग मंत्री होते त्यावेळी अटलजींच्या सरकारमध्ये. बरोबर. तर त्यांना वाटलं असतील भरपूर लोक. तर मी मागे वळून बघितलं, मी पुढच्या तर रांगेत होतो कारण ठाण्याचे त्या मंडळाची जबाबदारी माझ्याकडे होती. ते एकही हात वरती नाही. तर मला पण वाटलं अरे 100 कोटी टर्नओव्हर असलेले 1000 उद्योजक होते, एक पण नाही. मग ते जाम वैतागले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण म्हणतो की एवढा पराक्रम त्यांनी केला आणि तुमचं 100 कोटी कोणीच इथे नाही. मी त्यांना भेटलो नंतर, म्हटलं सर मला पण वाईट वाटलं. आणि मी कॅल्क्युलेशन केलं की आपण महाराष्ट्रात 10 कोटी करतो तर 27 राज्य आहेत. आपण 10 राज्यां किंवा 15 राज्यांमध्ये गेलो आणि 10 कोटी केला तरी आपलं 100-150 कोटी होईल. बरोबर. म्हटलं मी पुढच्या 10 वर्षात 100 कोटी आमचं होईल. आणि मग आम्ही सेलच्याच मागे लागलो. त्यामुळे ते यायचे इथे ठाण्यामध्ये त्यांचे जे मित्र आहेत अशोक हे त्यांच्याकडे ते प्रोफेसर आहेत, ते मला दरवर्षी विचारायचे काय किती झाला टर्नओव्हर. आणि मग तो विसरलो मी की बिझनेस म्हणजे प्रॉफिट आहे आणि सेलच्याच मागे लागलो. आणि मग ज्या क्रेडिटवरती माल बिल दिला आणि सगळं जाम झालं. आणि मला असं झालं की अरे बापरे. आणि त्यावेळी बाबा तोपर्यंत रिटायर होऊन त्यांच्या सामाजिक कामामध्ये गेलेले, मुलं लहान होती, कोणाला सांगणार कोणाला. त्याने एकदम माझा कॉन्फिडन्स सॉलिड खाली आला. आणि मी परत शाखेत जायला लागलो, मित्रांकडे गेलो, नातेवाईकांकडे गेलो, पण काही नीट येत नव्हतं. मग विष्णू सहस्त्रनाम मी रोज 3-3 वेळा 5-5 वेळा म्हणायचो. तर म्हटलं की मला बरं वाटायचं. तेव्हा म्हणजे लक्षात आलं की हे देव नुसतं असं हे नाही आहे, तर तो एक आत्मविश्वास येण्याचं एक ह्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन आहे. आणि त्याचवेळी ठाण्यामध्ये सनातन संस्थेचं प्रवचन होतं आणि डॉक्टर जयंत बाळाजी आठवल्यांचं ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नतीवरती साधना असा त्यांनी विषय केला आणि राष्ट्र आणि धर्म. आणि मग कुलदेवतेचं नामस्मरण केलं पाहिजे, श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण केलं पाहिजे, सत्संग सत्सेवा त्याग. मग त्यांनी तो गुरुकृपा योगानुसार साधना. आणि मग तुमची ऐहिक आणि आध्यात्मिक. आणि मग मी तिकडे जायला लागल्यानंतर मला खरोखरच जे असं डोक्यात, कारण काय मग काय झालं त्यांनी सोपं सांगितलं होतं की तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार आले की नामस्मरण सुरू करायचं. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की पैसे येत नाहीत की लगेच ओम नमो भगवते वासुदेवाय काय श्री गुरुदेव दत्त जप सुरू करायचा. मग ते विचार नाहीच ना. तर ते तुमचं निगेटिव्ह एकदा तुम्ही विचार करायला लागलात ना की ते कुठे तुम्हाला घेऊन जातील काय सांगता येत नाही. आणि मग मला एकदम ते सोल्युशनच मिळालं. आणि मग प्रत्येक ह्याच्यात पॉझिटिव्ह कसा विचार करता येईल आणि मग सोल्युशन मिळायला लागेल. पण पॉझिटिव्ह विचार केला म्हणजे तुमचे अडकलेले पैसे होते त्याचं ते पुढे कसे वसूल झाले? नाही म्हणजे मग बाबा आपण सेल जो करतोय तर 100 कोटी नाही, आपण ते विसरलो होतो. प्रॉफिट पाहिजे महत्वाची गोष्ट. आणि मग 45 दिवसाच्या पुढे त्याचा एखाद्या सप्लायरचा जो माल होता तो पहिल्या पैशाला पुढचा माल द्यायचा नाही, असं सगळं मग नियम आम्ही खटाखट सगळे तयार केले. मग तो जो मोह होता जास्त धंद्याचा, त्या मोहावरती पहिला विजय मिळवला. हे टार्गेट केव्हा अचीव्ह झालं? हे आमचं 2015 साली 100 कोटी झाला टर्नओव्हर. मग मनोहरजींना चांदीचा गणपती नेऊन दिला आणि मग त्यांनी 100 कोटीवाल्यांचं 10 लोकांचं पुस्तक लिहिलं त्याच्यावरती स्वतः त्यांनी, गरुड भरारी म्हणून. आता तुमचं टार्गेट कितीचं आहे?
आता आम्ही 350 कोटी टर्नओव्हर केला आणि आम्ही, मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही सगळी लोन परत करून टाकली आता. बरं. आणि पॅन्डेमिक मध्ये एक चांगलं झालं, आम्ही पूर्ण धंदा ऍडव्हान्स वरती आणला. बरं. कारण पॅन्डेमिक मध्ये सेलच नव्हता, जेव्हा परत सुरू झाला धंदा, कारण सगळ्यांकडचा स्टॉक संपलेला होता. आता हवा असेल तर ऍडव्हान्स द्या, मगच देतो. आणि मग ते एवढं चांगलं आम्हाला हे झालं की पॅन्डेमिकचा जर का सगळ्यात फायदा जर का आम्ही करून घेतला असेल तर बिझनेस ऍडव्हान्स वरती आणि संकटात संधीच तुम्हाला संधी अक्षरशः मिळाली. आणि आता परीक्षित मुलगा माझा, मुलगी प्रिया आमची सुनबाई आहेत, तर सगळे आता ते व्यवसायामध्ये पण आले. त्याच्यामुळे आता अजून बळ आलं की बाबा कोणासाठी करायचा धंदा अजून मोठा, तरी आता पुढची पिढी आली. आणि आम्ही असं म्हटलं की हा उद्योग 100 वर्ष तरी ब्रँड चालला पाहिजे. म्हणजे वेस्टर्न स्टाईल आहे की जी उद्योग मोठा करायचा आणि विकून टाकायचा. आणि जे पौरा म्हणजे जे जपान आणि तिकडचं सगळे ते नाही, तिथे 500-500 वर्ष चालणारे धंदे त्यांच्याकडे, अनेक पिढ्याना पिढ्या ते. आणि त्याच्यामध्ये आपण एक मराठी लोकांना, आणि मग सॅटर्डे क्लब नावाची उद्योजकांची संघटना आहे, बरं, तर त्यांच्या पुढे एक आपण आदर्श ठेवला पाहिजे की उद्योग चांगल्या प्रकारे कसा करता येतो. कारण मराठी लोक खूप लोक, तुम्ही जसं सांगितलं बँक किंवा रेल्वे किंवा पोस्ट अशा याच्यात सर्व्हिस करून आणि मौज मजा करणं. कारण माधवराव भिडे म्हणून सॅटर्डे क्लबचे संस्थापक होते, त्यांनी सांगितलं की मराठी माणूस हा नाटक, पिक्चर, क्रिकेट, राजकारण तर धंदा करतच नाही. त्यामुळे मग नोकऱ्या मागायला आपल्याला दुसऱ्यांकडे जायला गोष्ट आहे. नोकऱ्या देणारे निर्माण कसे करायचे हे आता आम्ही एक तुमच्याशी आधी बोलताना तुम्ही एक किस्सा चांगला सांगितला होता की तुम्ही ब्लॅकचं काही करत नाही. आणि लोकांना वाटतं की धंदा हा ब्लॅकशिवाय होत नाही, तर तुम्ही काय करता त्यात? कन्झ्युमर प्रोडक्ट मध्ये कसं आहे की कन्झ्युमर प्रोडक्ट मध्ये तुम्हाला डायरेक्ट कन्झ्युमर कडनं पैसे येतात. बरं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ब्लॅक करण्याची गरजच नाही. आणि मुळात काय आहे की बाबांनी पण हा संस्कार केला होता की तुम्हाला इन्कम झाला तर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. मग तुम्हाला इन्कमच नसेल तर टॅक्स नाही आहे. मग तुम्हाला इन्कम आहे, तुम्ही ते कॅल्क्युलेट करा की तुम्हाला एवढा एवढा टॅक्स भरायला लागणार आहे, तो पण ते तुम्ही ऍड करा. आणि मी म्हटलं तसं इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट होतं, त्यामुळे आम्हाला असं प्रेशर नव्हतं की ह्याच रेटला विकला पाहिजे. की कॉम्पिटिटर समजा 5 रुपयाला विकतोय, तर आपलं जर का प्रॉडक्टच नाही आहे तर तुम्ही 5 म्हणजे 8 रुपयाला विका आणि 2 रुपये तुम्हाला टॅक्स बिक्स जे काय आहे तुमचे खर्च तुम्ही त्यात आत लावा ना आणि ते भरा तुम्ही. कारण देश जर का चालायचा असेल तर हे शेवटी टॅक्सेशन मधूनच येणारे पैसे आहेत. आपण म्हणतो की आपल्याला सगळ्या सुखसोयी देशाने, सरकारने करायला पाहिजे, तर सरकार कोणाच येत, आपण टॅक्स भरतो त्याच्यातूनच येतं ना. सीए मंडळ तुम्हाला सांगत असेल ना जरा थोडंसं? नाही, आम्हाला पण सांगितलं, पण त्यात काय झालं, आम्ही सुद्धा असं 25-75 असा फॉर्म्युला होता आमचा. पण नंतर असं लक्षात आलं की त्यासाठी एवढा डोक्याला ताप व्हायचा आणि ते सगळं तुमचं टॅली कधीच होत नाही. आणि मी जसं सनातनची साधना करायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की तुम्हाला हे कोणीतरी बाहेरून सांगून कधी होत नाहीत. म्हणजे होऊ शकतं आई वडिलांनी सांगितलं, पण माझ्या बाबतीत असं झालं की त्यांनी सांगितलं की चांगल्या मार्गाने पैसे मिळवा आणि चांगल्या कामासाठी, म्हणजे तुमचे सगळे खर्च वेस्ट झाले, तुमचं गाडी बंगला बिंगला तुमचा, मग तुम्ही समाजाचा विचार करा, चांगल्या लोकांसाठी दानधर्म करा. आणि मग ते आतूनच आलं की नाही आपण चांगल्या मार्गाने मिळवते पण आपण नीट खर्च करत नाहीत किंवा आपण मिळवतानाच गडबड करतोय. ओके. मग गेले आम्ही 2006 सालापासून आम्ही कुठलंही 25-50-75 काही नाही, पूर्णपणे 100%. आणि भाई आम्ही भंगार पण जो विकतो तो बँकेतच भरतो पहिल्यांदा, म्हणजे ते इथपासून सगळं की काही गडबडच नाही काही. रवींद्र प्रभुदेसाई यांच्यावरती आलेलं सर्वात मोठं संकट कोणतं होतं त्यांच्या, तुमच्या एकूण सगळ्या या व्यवसायाच्या प्रवासामध्ये? 3 मला सांगता येतील. एक पहिला म्हणजे काय तर तांब्या पितळेच्या भांड्यांची पावडर, जेव्हा आम्ही 50-50 मुली आमच्याकडे पॅकेजिंगला होत्या आणि तेव्हा मी जेव्हा ऑटोमेशन करण्याचा विचार केला तेव्हा आम्ही एका कंपनीकडून, पुण्यातलीच एक कंपनी, त्यांच्याकडे ऑटोमॅटिक मशीन घेतलं. तर त्यांना हे माहिती नव्हतं की भांडी घासायची पावडर आहे, तर ती त्याचा ॲब्रेसिव्हनेस खूप होता, कारण भांडच घासायचं त्याच्यामुळे ते मशीनच घासून काढलं त्या पावडरने. आणि कुठलंही मशीन आमचं चालेना, म्हणजे तिची काय ऑगर फिलर असतात किंवा त्याला वे फिलर होते, तर त्याचे जे कॉन्टॅक्ट पार्ट्स असायचे ते सगळे झिजून जायचे. मग जेव्हा कप फिलर नावाचं आलं तेव्हा मग आम्ही परत त्या काढून टाकलेल्या मुलींना पुन्हा घेतल्या. आणि मग लिमिटेशन असायला की आपण बाकीच्या राज्यांमध्ये जाणार कसं? बरोबर, कारण तुम्हाला तर का सेल वाढवायचा आहे, लाखो पुड्या तुम्हाला बनवायला पाहिजे दिवसाला, तुम्हाला तसं तुम्ही नाही केलं तर करू शकत नाही. मग तो एक हर्डल ती पहिल्यांदा दूर झाली. कशाला दूर केली ती? म्हणजे मग ते कप फिलर म्हणजे कमीत कमी घर्षण पावडरचं येईल आणि ते झाकणच खाली उघडलं आणि त्याला कप, म्हणजे आपण एखादं भांडं घेतो आणि त्याच्यावर आपण असं मापटं फिरवतो आणि मग तो खाली उपळा करतो, त्याला घर्षण नव्हतं. आणि हे काय होतं, त्या स्क्रूनी ते फिरून ती पावडर खाली पडायची, घर्षण खूप होतं, त्यावेळी तो स्क्रू झिजून जायचे. तर असे घर्षण नसणारं मशीन आम्ही सगळ्या त्या मशीनवाल्याला सांगितलं, ही आमची पावडर अशी आहे बाबा, तू नाही दिलं पण तू जर का ही पावडर नाही, मशीन नाही चालत तर परत घ्यायचं. आम्ही पहिल्यांदा किंमत काय असू दे, तू परत घेणार का आम्ही विचारायचो. तो एक बाटू झाला तयार की अरे म्हणे मी करतो तयार. मग त्याला सगळं आम्ही सांगितलं, मग त्याच्याकडे होणार एक कप फिलर असतो. ओके. आणि मग ते हे झाल्यानंतर आम्हाला एक सोल्युशन मिळालं. रोज किती
पाऊच तयार होतात तुमचे? आता जवळजवळ आमचे आता 12 मशीन्स आहेत बरं. आणि ते जयपूरला आहे आणि प्रत्येक मशीनमधून तरी आता सुमारे 10 लाख ते 50 लाख सीझनला रोज एवढी. त्यानुसार ते तयार होतं. खूपच दुसरं संकट कोणतं होतं तुमचं? दुसरं संकट म्हणजे युनियन. बरं. हां. साधारण ते 2008 साली वगैरे बरं. तर ते कामगारांनी त्यांना म्हणजे खरी म्हणजे आमच्याकडे 100 एक माणसंच होती. खूप अशी माणसं होती असं नाही, पण त्यांना काय वाटलं की हे कन्झ्युमर प्रोडक्ट आहे, आपण थांबवलं तर हे मार्केटमधनं हे नाही झालं तर करणार. पण आमचे वकील होते, त्यांनी आधीच मला सांगितलं होतं की तो राज्याच्या बाहेर एक युनिट चालू कर, कारण आमच्या रॉ मटेरियल बाहेरून यायची, बरं. गुजरातमधून यायची, राजस्थानमधून यायची. तर त्या ट्रान्सपोर्टेशनच्या कमी खर्चासाठी सुद्धा मी गुजरातमध्ये एक युनिट चालू केलं होतं आणि मग तिकडच्या अप मार्केट म्हणजे आपण गुजरात ते दिल्ली वगैरे सगळ्यासाठी आम्ही तिकडनं सप्लाय करायचो. बरं. तर या लोकांनी स्ट्राईक, त्यांना माहिती नव्हतं आमचं इकडे युनिट आहे आणि चांगल्या चांगल्या युनियन्समध्ये, आणि मी ते आणि दुसरं काय त्यांनी केलं की आम्ही सांगू तशीच माणसं तिथे ठेवायची आणि युनियनचे लोक कामच करायचे नाहीत काही, आणि एवढा पगार पाहिजे म्हणजे आम्हाला वाढवून पाहिजे. पण मग आम्ही ठरवलं की आता मग आम्ही युनियनच्या त्यांच्या ह्याच्यात गेलो, त्यांना युनियनच नको आहे आम्हाला, त्याचे पैसे बोला तुमचे काय असतील ते, आम्हाला युनियन नको म्हणजे असं कुठे चालतं म्हणजे ते. आणि मग ते भजन करत बसले 1.5 वर्ष, ते फॅक्टरी बंद होती ठाण्यामध्ये. हो, ठाण्यामधली, आणि मग आम्ही बडोद्याहून येऊन सगळं प्रोडक्शन करत होतो. तिसरं संकट कोणतं की ज्यातनं मुलांना शिकायला मिळेल, जे नव उद्योजक आहेत त्यांना? तिकडे तिसरं संकट म्हणजे आम्ही जेव्हा डुप्लिकेट प्रोडक्ट आमची कोण कोण बनवायला लागली. बरं. तर तुमचा ब्रँड होतो आणि कोण डुप्लिकेट्स हे करतात, तर ते संकट खूप मोठं असतं ते. तर ते सुद्धा आम्ही मग काय केलं की ते पोलीस कंप्लेंट केल्या, मग ते सगळं रिट पिटिशन फाईल केली, मग त्या दुकानांमध्ये त्यांच्या धाडी घातल्या, आणि मग ते आम्ही त्यामुळे ते सगळं प्रॉडक्ट हे झालं. मग ते एकाला धडा मिळाल्यानंतर मग बाकीचे सगळे डुप्लिकेटर सगळे सरळ झाले. त्यामुळे हल्ली खूप डुप्लिकेट्स आहे. तुमचं एवढं युनिक असूनही मल्टीनॅशनल कंपन्या तुमच्या प्रॉडक्टमध्ये स्पर्धा करू इच्छित नाही, तितकंच खरं आहे का? नाही, त्याच्यात काय मी तो अभ्यास केला. त्या मल्टीनॅशनलच्या मानाने ना आम्ही छोटे होत खूप, म्हणजे त्यांना त्याच्या आम्हाला कळलं की मल्टीनॅशनलमध्ये काही लोक आम्हाला भेटायचे की अरे तुमचं प्रॉडक्ट R&D मध्ये तिकडे स्टडी चाललाय. बरं. तर त्यांना ते मार्केट शेअर, कारण तांब्या पितळ हे त्यांच्या दृष्टीने त्यांचे काय 1000 कोटी टर्नओव्हर आहे ना, तर त्यांच्या मानाने त्यांना 100 कोटी वगैरे म्हणजे काहीच नाही त्यांना, आणि एवढी मारामारी करा आणि एक एस्टॅब्लिश ब्रँड आहे तर त्याच्याशी आणि मग त्याच्यातून किती निर्माण होणार, काय त्यांना कधीच तो लुक्रेटिव्ह बिझनेस वाटला नाही. म्हणजे हा एक आमचा तरी फायदा होता. म्हणजे छोटे आयटम ना, मुंगी येऊन साखर खावी, हाती येऊन लाकडं उडून नयेत, तर त्या म्हणीचा प्रत्यय मला तिथे आला. तुम्हाला टेक ओव्हर साठी काय ऑफर आले होते की नाही? आता आहेच ऑफर अशा, पण आपल्याला म्हटलं तर 100 वर्ष तुम्हाला तो बिझनेस थांबायचा आहे आणि आपणच मोठे होऊ ना. त्याला काही असं हे नाही की आपण 1000 कोटी टर्नओव्हरचं आता आमच्या मुलांना स्वप्न पडतायत. तुमचं गोशाळा, गायी याच्यावर देखील प्रेम आहे. हो. तर तुम्ही त्यासाठी पण देखील प्रोजेक्ट चालू करता? हो, म्हणजे काय झालं की आम्ही जेव्हा असं वेगळं, आता जे अपंग मुलं असतात किंवा गोशाळा आहेत किंवा देशहितावरच काही असतील किंवा संगीत, नाट्य, नृत्य, भारतीय ज्या काही कला आहेत किंवा भारतीय आपलं काही ज्योतिषशास्त्र सुद्धा, तर याला आम्ही सतत स्पॉन्सरशिप देत असतो. तर असं ते गोशाळेचा कार्यक्रम होता, आणि गायीच्या बद्दलचं मला एवढी माहिती नव्हती, आणि आमच्या इथे विश्व हिंदू परिषदेची मोठी गोशाळा आहे, तर बाबांनीच ती जमीन त्यांना मिळवून दिलेली होती. पण आमच्या स्वतःच्या गायी नव्हत्या, पण सनातनचे एक संत होते परमपूज्य पांडे महाराज म्हणून, त्यांनी सांगितलं की तू गायींची सेवा कर. आणि कारण आम्हाला मध्ये एकदा तो जो त्याचा युनियनचा प्रॉब्लेम झाला होता, त्यावेळी मी खूप संकटात होतो, तर ते मला म्हणाले, त्यांच्याकडे गेलो होतो, तू असं चिंतेत दिसतोय. मी म्हटलं हो, खरंच प्रॉब्लेम येतात. त्याने तू गायींची सेवा करतोय, सगळे प्रॉब्लेम सुटतील. बरं. आणि मग आम्ही 6 गायी तेव्हा गिरच्या घेतल्या, आणि देशी गाय, आणि मग ते तेव्हा सुद्धा A2 आणि A1. बरं. ते आम्ही तो सगळा A1 मध्ये, A2 म्हणजे आपल्या भारतीय गायी, आणि मग आम्ही त्या गिरच्या घेतल्या. आणि मग ते अनगावचे तिथे आमची 10 एकर जागा आहे, तर तिथे सगळे प्रश्न सुटले. आणि मग आम्ही तळवड्याला, आमच्या गावाला आमची काकू मागे लागली, आणि बाबांना वाटत होतं की 50-60 एकर जमीन तिकडे होती, पण सगळेजण काका पुतण सगळे मुंबईला आले आणि तिथे काहीच नाही. पण तिथे गेलं की मला एवढा आनंद आम्हाला होतो की हवा, पाणी सगळं शुद्ध आणि एकदम निसर्गामध्ये. तर काकू मागे लागलेली की इथे काहीतरी कर, इथे काहीतरी कर, तर तिथे काही सक्सेसफुल होतच नव्हतं. म्हणजे आम्ही आमचं ॲग्रो डिव्हिजन मग त्याच्यातून चालू केली. आणि शेणखत वगैरे आम्ही एक चालू केलं, गांडूळ खत चालू केलं, तरी सुद्धा असं सक्सेसफुल नव्हतं. मग आम्ही ऊस लावला, आणि त्या गायी तिला 7 एकरची फॅक्टरी आहे, तिथे सरायला जायच्या. बरं. आणि मग ते आम्ही DY पाटीलला तो साखर ऊस द्यायचा असं ठरवलं, म्हटलं नाही द्यायचा. आणि मग आम्ही त्याच्या ढेपा केल्या. मग R&D मध्ये काय म्हणतं, ढेपा खराब झाल्या. मग अजून रिसर्च केला,
आणि मग गुळाची पावडर रुचियाना तिचा जन्म झाला. आणि मला तर सांगायला आनंद वाटतो, मी महिन्याला 1,00,000 किलो गुळाची पावडर विकतो. बरं. भारतभर आणि दुबईला सुद्धा आहे बरं का. आता हा जो गुळ आहे तो तुमच्याच ऊसाचा असतो की नाही, आमच्या इथं असतो आणि बाहेरच्या लोकांकडनं पण आपण त्याची आम्ही तळवडेमध्येच करता तुम्ही की नाही? तळवडे नाही, आता यावतला आहे त्याच्यात, पण आम्ही तो 91,007 बरं त्या नंबरचं जे ऊसाचं जे जात आहे. अच्छा, त्यानंतर ऑर्गॅनिकलीच तो केला पाहिजे. बरं. केमिकल फ्री असला पाहिजे. आमचा तिथे केमिस्ट आणि प्रोडक्शन मॅनेजर असतो. बरं. अशा ते 12 महिने, कारण काय गुळाचा सीझन आहे तो नोव्हेंबर ते मार्च असतो. बरोबर. ते एप्रिल पासून ते परत ऑक्टोबर पर्यंत प्रॉब्लेम असतो. राईट. ते 12 महिने करणारे जे त्यांच्याकडे तिथे धरणाचं पाणी घेऊन वापरतात, तिथे ऊस होतं. मग आम्ही त्या गुराळांबरोबर हे केलं, टायप केला. ओके. आणि मग त्यांच्याकडे तो जो ऊस आहे तो सेंद्रिय पद्धतीचा आहे, ऑर्गॅनिक, याची खात्री तुम्ही कशी करता? नाही, माणूस असतो ना तिथेच ते क्षेत्र असतं आणि कुठली केमिकल घालत नाहीत. आमचं गोमय आणि खत आहे ना, तर ते आम्ही त्यांना वापरायला लावतो. बरं. की तुम्ही ते गोमय वापरा आणि तुम्ही केमिकल फ्री तो ऊस करा. पण अनेकांना अजून असं वाटतंय गोमूत्र म्हणा किंवा गोशाळेचा एवढे केलेला गवगाव म्हणा, तो विज्ञानावर आधारित नाही असं अनेकांचं म्हणणं आहे की तो एक प्रकारे एक श्रद्धेचा भाग असू शकेल, पण त्याच्यामुळे खरंच फरक पडतो का? नाही, आता त्याच्यामुळे खरोखर उत्पन्न वाढतं का? हा एक वादाचा अजूनही मुद्दा आहे. नाही, वादाचा नाही आहे. काय त्याला की ज्या मल्टीनॅशनल किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे ऍडव्हर्टाइजमेंटची बजेट खूप आहेत. आणि हे जे छोटे लोक आहेत ना, हे काय करतात की ते कमर्शियलाइज करत नाहीत. आता गोमय आमचा ब्रँड आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल की जेव्हा मला ते गायींचं हे कळलं तर म्हटलं गाई आणि म्हैस किंवा हे तुमची जर्सी गाय, शेणामध्ये काय फरक आहे? तर आम्ही शेण टेस्ट केलं, तर ही जी गाय आहे आपली देशी गाय आहे, तर तिचा जो पचन मार्ग आहे ना तो सगळ्यापेक्षा मोठा आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये आम्ही बॅक्टेरिया काउंट केला, म्हणजे त्याचं शेण आहे ना, त्या तिन्ही शेणांचं आम्ही अनालिसिस केलं. बरं. तर ह्याच्यामध्ये गायीच्या शेणामध्ये 10⁻15 म्हणजे 15 एवढे बॅक्टेरिया आहेत. ओके. त्याच्याऐवजी तुमची जर्सी गाय आहे त्याच्यामध्ये 10⁻5 म्हणजे एवढे कमी आहेत. आणि म्हशीमध्ये साधारण 10⁻10 म्हणजे 10 म्हणजे सगळ्यात जास्त बॅक्टेरिया हे देशी गायीच्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि जेव्हा आम्ही पुढे हे केलं की जेव्हा ते शेण आपण कुजवून जेव्हा जमिनीत घालतो, तर मला काय वाटायचं की आम्ही काय ॲग्रो मधले आम्ही नाही, तर जमिनीमध्ये हे जे बॅक्टेरिया असतात ना, तर ते हवेतला तुमचा जो NPK नायट्रोजन ते शोषून घेतात आणि ते मुळांना अवेलेबल करतात. म्हणजे बॅक्टेरिया जर का जमिनीत नसतील तर त्याला मृत जमीन म्हणतात. आणि मग हे बॅक्टेरियांच्या संख्येवरती जर का, ते आता शास्त्रीय आहे ना पूर्णपणे, किंवा A2 गायीच्या त्या पोटात का निर्माण होतात तो तर संशोधन, किंवा तिचं गट जे आहे, पोट जे आहे, त्या पोटामध्ये ती जे काय रवंथ करते, तिचे ते बाहेर फिरते आणि तिचं बघितलं तर शेण घट्ट असतं आणि बाकीचं म्हशीचं थोडं अजून आणि ती जी ह्याची जर्सी गाय फतफतीत असतं शेण एकदम. म्हणजे हा तुम्हाला फिजिकल पण ते दिसतं. ओके. आपण ते सारवतो वगैरे सुद्धा, त्याला पण शास्त्रीय सगळं कारण आहे. हे संशोधन केलं आम्ही. ओके. तसंच मग गोमूत्राचा अभ्यास केला आम्ही, आणि गोमूत्रामध्ये जवळजवळ 30 प्रकारचे हे आहेत. आणि आम्हाला आढळलं की गोमूत्रामध्ये सुवर्ण म्हणजे सुवर्ण कण हे PPM लेवलला आहेत. नाही, याच्याबद्दल पण बरेच वाद आहेत. नाही, पण आम्ही त्याचा टेस्ट करून रिपोर्ट आहेत आमच्याकडे, म्हणजे आम्ही तुम्हाला पण रिपोर्ट दाखवू शकतो. ओके. आता त्यांना वादच करत रिपोर्ट दाखवला तर वाद कसला आलाय, तर सुवर्ण कण आहेत आणि त्याच्यामध्ये फेनॉलिक कंटेंट आहे. आणि त्याचा आम्ही जेव्हा आता क्लिनिकल ट्रायल करून आम्ही दाखवू किंवा कोलेस्ट्रॉल कमी होतं, तुम्ही वाद करत राहा, आम्ही प्रोडक्ट विकू लोकांना, कारण लोकांना ते उपयोग होतोय त्याच्यामुळे नव्हे, म्हणजे त्यांना काय म्हणतात त्याला, अंधश्रद्धा नव्हे, त्याचा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट कमी आल्यानंतर घेणारच ना तो. एवढं शास्त्रीय आम्ही सगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते केल्यावरतीच आपण ते मार्केटमध्ये आणतो. प्रबुद्धेसाई यांच्यासाठी पैसा काय आहे? पैसा बाय प्रोडक्ट आहे. ब्रँड हा मेन पण पैशाशिवाय काही होत नाही. बिझनेस इज प्रॉफिट, आणि मग तो प्रपोर्शन आहे, त्याच्यात जास्त प्रॉफिट मिळतो तेच प्रोडक्ट विकलं पाहिजे. पण त्याचा काहीतरी आपल्याला असं काहीतरी पैशांसाठी आपण धंदा नाही करत. आपण लोकांना काहीतरी सोल्युशन देतोय. आपण ज्या काही जीवन आपण जे सगळी प्रोडक्ट मी स्वतःही वापरतो, जे क्युरांपासून ते गोमूत्र प्लस असेल, ही जी काय लोणची म्हटली ती आपल्याला आवडलं तर आपण लोकांना देणार ना. त्यामुळे एक तो असंच आहे की आपण जे वापरतो ते इतरांना आपण द्यायचं अधिक चांगल्या प्रकारे. प्रभुदेसाई सर जेव्हा त्यांच्या कंपनीमध्ये नसतात, कारखान्याच्या सगळ्या व्यापामध्ये नसतात, तेव्हा काय करतात तुम्ही? काय करता छंद म्हणून? काय करता? छंद म्हणजे माझा वाचनाचा छंद आहे आणि प्रवासाचा खूप मला आवड आहे. बरं. आम्ही जवळजवळ आतापर्यंत 50 देश बघितले. बरं. किंवा एक्झिबिशन्स असतात, किंवा मग गाण्याचं नाट्यसंगीताच्या ज्या असतात. बरं. किंवा क्लासिकल गाण्यांचं मला खूप आवड आहे. अच्छा. तर ते सगळं मग त्याच्यामध्ये. आणि वाचन तर काय तुम्ही वाचायला सांगितलं तर मी किती वेळ वाचू शकतो. ओके. मग चरित्र असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात.
मी आताच ते अराजक म्हणून पुस्तक जे आलंय आता, किंवा युद्धावरचं पुस्तक आलंय, म्हणजे माझी स्वतःची पर्सनल लायब्ररी ते 3,500 पुस्तक अरे आहे. वा, बरं. आणि कंपनीत सुद्धा आम्ही पुस्तकांची लायब्ररी केली की लोकांना वाचनासाठी सुद्धा. ओके. तुम्ही सुरुवातीला कामगारांच्या संपाचं सांगितलं हो होतं. हो. मग त्यानंतर तुमचे आणि कामगारांचे संबंध तुम्ही कशा पद्धतीने विकसित केले? नाही, खूप चांगल्या प्रकारे. मग आम्ही त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारे HR डिपार्टमेंटच नव्हतं आमच्याकडे. मग आम्ही नुसतं ते पर्सनल डिपार्टमेंट होतं. अच्छा. मग आम्ही HR डिपार्टमेंट स्थापन केलं आणि मग चांगलं कामगारांना बक्षिसं द्यायला सुरुवात केली. बरं. त्याच्यात हायरार्की निर्माण केली की अगदी मॉनिटर असेल, सुपरवायझर, आणि मग त्यांच्याबरोबर सगळे मॅनेजर्स आणि आम्ही पण त्यांना दरवर्षी काय सहलीला घेऊन जाणं, त्यांच्या काही त्यांना अडचण आली तर त्यांना विदाऊट इंटरेस्ट लोन देणं, त्याच्यानंतर त्यांचं शिक्षणासाठी मुलांच्या त्यांच्या काम करणं, आणि त्यांच्या सर्वांगीण त्यांचा काही ट्रेनिंग प्रोग्राम त्यांना. सुरुवातीला तुमच्याबरोबर असलेले कर्मचारी आता याच्या संख्या कितीचा फरक पडला? सुरुवातीला किती होते आणि आता किती आहेत? सुरुवातीला म्हणजे काय 2च होते, म्हणजे मी आणि तो एक होता, आणि आता जवळ 1,500 लोक काम करतात. सुरुवातीला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता, तेव्हा असं कधी वाटलं होतं की ही गाडी आपल्याला घ्यायची आहे आता, ती गाडी तुमच्या आता ताफ्यामध्ये आहे? नाही, आम्ही ते इंडियन मर्चंट चेंबरचा एक कोर्स होता. बरं. तर त्याच्यात त्यांनी असं दिलं होतं, म्हणजे तेव्हा आमचा टर्नओव्हर काहीतरी असेल 50-1 लाख. तर स्वप्न मिळलं होतं की मर्सिडीज गाडी आपली असेल, कारण मर्सिडीजच्या गाडीबद्दल पहिल्यापासून आकर्षण. आणि बाबांकडे फियाट अँबॅसेडर वगैरे होत्या, पण त्या सगळ्या सेकंड हँड असायच्या. जो ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये असतो त्याचं नवीन गाडी आमच्याकडे कितीतरी वर्षांनी नंतर मारुतीची पहिल्यांदा नवीन गाडी आली. आणि मग मला आठवत आहे की आता पॅन्डेमिकच्या जस्ट आधी 18 साली मर्सिडीज घेतली होती. ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं? ते स्वप्न पूर्ण झालं. ओके. तुमचे वडील जसे शिस्तबद्ध होते, मिलिटरी मॅन होते, तुम्ही पण तुमच्या मुलांबाबत तसेच आहात? नाही, एक शिस्त आपण स्वतःच बोलूनच आपण हे करतो, पण कोणाला तरी रागवणं किंवा मारणं मला अजून आठवत नाही की कोणालाही मुलांना कधीतरी काहीतरी त्यांच्यावरती हात उगारलाय किंवा फटका मारलाय. ओके. आणि सगळे म्हणजे आपलं ते वेळ पण तसा कमी असतो, तो असलेला आपण जेव्हा संध्याकाळी येतो ते मला खेळण्याचे आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना कसं देता येईल आपल्याला. कारण आमचं लहानपण म्हणजे मजेत होतो आम्ही, पण फॉरेनच्या ट्रिप वगैरे आता मुलांना त्यांना घेऊन आम्ही सगळीकडे गेलो. म्हणजे आम्ही मुलांना अजिबात भारतात ठेवलं नाही आई बाबांजवळ. त्यांना आम्ही सगळीकडे घेऊन गेलो, त्यांना प्रत्येक गोष्ट दाखवता कशी येईल, आपण जे काय करतोय ते कसं आहे, समाज कसा आहे, मग ते शिकवण्यात आणि सांगण्यात. मग त्यांना माझ्यामुळे त्यांना वाचनाची पण आवड निर्माण झाली. अच्छा. हे खूप चांगलं वाटतं की आता ती मुलं अशी स्वतंत्रपणे हे करतायत. ओके. तुम्ही ठाणेकर आहात. हो हो. संघामध्ये होता. हो हो. संघाचं जाळं आता देशभर पसरलेलं आहे. मग तुमच्याकडे त्यामुळे उद्योजक होता, ते सगळे संबंध होते, राजकारण यावं असं कधी वाटलं नाही का तुम्हाला? नाही, मी जेव्हा असा विचार करतो ना की हा जो एक म्हणजे राजकारणी स्वतंत्र असे दिसत नाहीत. बरं. म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा पंतप्रधानांचं ऐकत असतात, जे काय नगरसेवक असतात ते त्या नगराध्यक्षाचे काय स्थानिक लोक असतात त्यांचं, आणि लोकांचं. आणि दुसरं एक मला लक्षात आलं की संपत्ती निर्माण ते स्वतः नाही करत. बरं. म्हणजे ते फॅसिलिटेट करतात, ते सेवक असतात. पण तुम्हाला एक प्रकारचं आपण म्हणतो ना की आपण एखाद्या याचा असं प्रमुख असलं पाहिजे की आपण राजा असलं, आपण उद्योगामध्ये आपण आपले राजे असतो आपल्याचे. तर तसं मला ती भावना त्याच्यामध्ये दिसत नाही की उद्योगामध्ये आपण संपत्ती निर्माण करतो, आपण आपल्यामुळे देश चालतो. तसं जर का बघितलं तर तुम्हाला विचारलं तुम्ही काय करता, तर तुम्ही उद्योग करता आणि तुम्ही सगळे इन्कम टॅक्स आणि त्या टॅक्सेशन मधनं देश चालतोय. बरोबर. म्हणजे उद्योजक व्हावं असं मी अनेक लोकांना मी सांगतो, किंवा उद्योजक निर्माण होण्यासाठी पण आमचे प्रयत्न असतात. 3 अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या तुम्ही सांगाल की नवीन तरुणांना की उद्योजक होण्यासाठी या 3 क्वालिटीज तुम्हाला आवश्यकच आहेत? म्हणजे तुमचा स्वतःचा एक आत्मविश्वास पाहिजे की, आणि तुमची एक पॅशन पाहिजे की आपल्याला पूर्ण आपण एक नोकरी करतो त्यावेळी 40-50 वर्ष सर्व्हिस करतो, तर तशी अशी आवड पाहिजे की तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला तर तुम्हाला जन्मभर तुम्ही त्याच्या काम करून काहीतरी निर्माण करायला, पहिली गोष्ट. बरं. त्याच्यानंतर प्रामाणिकपणा, की आपल्याशी आणि समाजाशी प्रामाणिक पाहिजे, आणि प्रचंड मेहनत करण्याची आणि सातत्याची गरज आहे. तर या 3 गोष्टी जर का तुम्ही केल्यात, आणि चौथी एक गोष्ट मी सांगेन की तुम्हाला काय नाहीये ती गॅप शोधण्याची तुम्हाला पाहिजे. तर परमेश्वराने डोळे, कान, नाक, जीभ आपल्याला दिलेली आहे, तर ह्याच्यातून तुम्ही असं शोधून काढा की एखादी गरज कुठली आहे आणि ती नाहीये ती वस्तू. तर हे तुम्हाला सापडलं म्हणजे मग आपण तक्रारी करत असतो, हे नाही ते नाही, मग ते काय नाही आहे तर ते आपण जर का निर्माण केलं तर मला असं वाटतं की जसं तांब्या पितळाचं हे नव्हतं, आम्ही तो हे केला. त्याच्यानंतर ती आणि छोट्याच बदल तुम्ही जर का त्या उत्पादनात केलेत काही प्रोडक्टमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये, तर तुम्हाला ते आणि तुम्ही जर का प्रोडक्शन केलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमची आणि फॅमिली या सगळ्या व्यवसायामध्ये उतरली, सगळे आता तुम्ही एकजुटीने पुढे हाच व्यवसाय नेतात, तर फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला या सगळ्या
प्रवासामध्ये कसा राहिला? फॅमिलीचा सपोर्ट प्रचंड, म्हणजे बहिणी वगैरे सुद्धा, आई बाबा पण होते तेव्हा पण, म्हणजे बाबा नाही येत आता, पण माझी मिसेस आहे ती हाऊसवाईफच आहे. पण मी काय केलं की 4 जण डायरेक्टर होतो आम्ही. बरं. म्हणजे 2 मुलं, मी आणि बायको, आम्ही 4 डायरेक्टर, बाहेरचं कोण नाही. त्यामुळे तिला माझ्याकडे पैसे वगैरे मागायला लागत नाही, तिच्या अकाउंटला पैसे सगळे आर्थिक स्वातंत्र्य शिस्तबद्ध पद्धतीने. आणि सगळेजण आम्ही संध्याकाळी 7:30-8 नंतर मग फॅमिलीसाठी वेळ. रविवारी शक्यतो कुठे जायचं नाही, म्हणजे आता त्याला कार्यक्रम हल्ली थोडेसे असतात. बरं. पण त्यांना घेऊनच सगळीकडे जायचं म्हटलं, तसं की त्यांना तिचे वडील रेल्वेत होते. बरं. तर भारत सगळा बघितलं होतं, भारतात मला बघण्यासारखं काय नाही, म्हटलं परदेशात जाऊ. मग 10 दिवस परदेशात जाऊन एखादा देश बघणं. तुम्हाला नाट्यसंगीताची एवढी आवड आहे, तर तुमचा आवडता गायक नट कोणता आहे? आता आपले जे तुमचा म्हणजे सगळेच, आता तुमचे लिडिंग देशपांडे आहे, राहुल देशपांडे आहे, किंवा महेश काळे तर आमचा दिवाळी पाठ ठाण्यामध्ये आमच्या, आणि मी ते चुकवत नाही कधी. बरं. आणि अगदी ही मुलींमध्ये ती ही आहे ना आता गाणारी, तिचं पण खूप चांगलं आहे. यंग आता खूप लोक येतात. आणि आमचा बापट पण आहे, सुरेश बापट ठाण्याचा, पंडित याच्यापर्यंत पोहोचलेला आहे तो. ओके. तर आणि गडकरी रंगायतरांनी आता काशीनाथ घाणेकर 2 नाट्यगृह असल्यामुळे ठाण्यामध्ये संगीत कार्यक्रमाची लयलूट आहे. अच्छा. तर तुमची ही उद्योगाची आणि एकूण तुमच्या सांस्कृतिक संपन्नतेची लयलूट अशीच चालू राहू दे, अशा आमच्याकडनं शुभेच्छा. आणि सर, तुम्ही आमच्याशी अतिशय दिलखुलास संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पितांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजनने गोमय, FV ग्रो, BVF शील्ड, स्ट्रेसिल, UN32, APP, PPP आणि CN सारख्या उत्पादनांची निर्मिती. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.